नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली अकॅडमी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपण मागील घटकामध्ये शब्दाच्या जाती पाहिल्या आणि शब्दाच्या जाती ह्या आपण ओझरत्या पाहिल्या होत्या। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, शब्दाच्या जाती एकूण 8 आहेत। शब्दाच्या जाती एकूण 8 आहेत आणि या 8 जातीपैकी शब्दाची पहिली जात आहे नाम। शब्दाची पहिली जात आहे नाम। आपण शब्दाच्या ज्या 8 जाती पाहिल्या त्यापैकी शब्दाची पहिली जात आहे नाम। तर विद्यार्थी मित्रांनो, नाम कशाला म्हणतात तर पहा बघा, प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पित वस्तू किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावांना नाम असे म्हणतात। बघा, तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळी सांगतो व्याख्या, जे की कायम लक्षात राहील। एखादं ठिकाण असेल, एखादी कल्पना असेल, दिसणारे असतील कल्पना किंवा न दिसणारे असेल, याच्यासाठी जे सर्वसाधारणपणे नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात? नाम असे म्हणतात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नाम कशाला म्हणतात बघा। उदाहरणार्थ मुलगा, हे काय आहे? नाम। मुलगा। त्याच्यानंतर पहा देश, देश हे देखील काय आहे? नाम आहे। एखादे ठिकाण असेल, एखादी कल्पना असेल किंवा दिसणारी असेल किंवा डोळ्यानं न दिसणारी एखादी कोणतीही कल्पना असेल किंवा ठिकाण असेल, ह्या सर्व गोष्टींना काय म्हणतात? नाम म्हणतात। मुलगा, देश, त्याच्यानंतर बघा हवा, हवा देखील काय आहे? नाम आहे। त्याच्यानंतर पहा सैन्य, हे देखील काय आहे? नाम आहे। त्याच्यानंतर पहा देश, देश पाहिला आपण। भारत, हे देखील काय आहे? नाम आहे। हे देशाचं एक नाव आहे। त्याच्यानंतर पहा गुलामगिरी, गुलामगिरी आपल्या डोळ्यानं दिसत नाही, गुलामगिरी आपल्याला डोळ्यानं दिसत नाही, परंतु ही एक कल्पना आहे किंवा एक अवस्था आहे, ही गुलामगिरी, याला काय म्हणतात? नाम असे म्हणतात। त्याच्यानंतर पहा धुलाई, धुलाई हे देखील काय आहे? नाम आहे, नाम। किंवा आपण काय म्हणूया? मोनालिसा, काय म्हणूया? मोनालिसा हे देखील काय आहे? नाव आहे। म्हणजे एखादी वस्तू असेल, एखादं ठिकाण असेल, एखादी कल्पना असेल, याला जे सर्वसाधारणपणे नाव देतो त्याला काय म्हणतो? नाम म्हणतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे नाम पाहिलं, ह्या नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात। नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात। पण ज्यावेळेस दामले, मराठी व्याकरणामध्ये दामले यांनी असे सांगितलं की नामाचे मुख्य 2 प्रकार आहेत। मी आता काय सांगतो? नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत, पण दामले यांनी नामाचे किती प्रकार सांगितले? जर असा परीक्षेला प्रश्न विचारला तर नामाचे त्यांनी 2 प्रकार सांगितले। एक होता धर्मीवाचक नाम आणि दुसरा प्रकार होता धर्मवाचक नाम। दोघांमध्ये डिफरन्स आहे, फरक आहे। हा पहिला प्रकार जो आहे धर्मीवाचक नाम आणि दुसरा प्रकार काय आहे? फक्त धर्मवाचक नाम। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, जे नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत त्याच्यापैकी पहिला सामान्य नाम आणि दुसरा काय आहे? विशेष नाम। या 2 नामांना धर्मीवाचक नाम असं कोणी म्हटलं आहे? दामले यांनी। लक्ष द्या, झोपू नका विद्यार्थी मित्रांनो। एक एक मार्क फार महत्वाचा आहे, नाहीतर आपण लटकेश 1 मार्काने गेलो, 2 मार्काने गेलो, 5 मार्काने गेलो, किती मार्काने गेलास बाबा तरी लटकेश आहेस, लटकेश। आणि आपल्यासारखे बरेच लटकेश आहेत। जर तुम्हाला लटकेश राहायचं नसेल तर लक्ष देऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, व्हिडिओ स्किप करू नका, कारण कुठलाही कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, पहा सामान्य नाम आणि विशेष नाम या दोघांना दामले यांच्या मतानुसार धर्मीवाचक नाम असं म्हणतात। तर बघा, हे जे भाववाचक नाम आहे ह्याला दामले यांनी काय म्हणलेलं आहे? धर्मवाचक नाम। धर्मवाचक नाम काय म्हटलेलं आहे? धर्मवाचक नाम। तर आता पाहूया नामाचे मुख्य प्रकार। जर परीक्षेला एक प्रश्न विचारला सरळ सरळ, तर नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? 3 आहेत। बघा, पहिला नामाचा पहिला प्रकार आहे सामान्य नाम, दुसरा प्रकार आहे विशेष नाम आणि तिसरा प्रकार काय आहे बरोबर? भाववाचक। तिसरा प्रकार काय आहे? भाववाचक नाम। तर बघा, सामान्य नाम काय असतंय? समान गुणधर्माच्या समूहाला, समान गुणधर्माच्या समूहाला
जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणतात सामान्य नाम. समान गुणधर्माचा समूह म्हणजे सामान्य नाम. आता हे समान गुणधर्माचा समूह म्हणजे काय बघा, माणूस असेल समान गुणधर्म आहे, झाड असेल झाड म्हणलं सगळे झाड समान गुणधर्म आहे, जर आपण म्हणलं प्राणी म्हणू समान गुणधर्म आहे, देश म्हणू देशाचा पण काय आहे, आपल्याला जर देश म्हणलं आपल्याला तालुका आठवत नाही, जिल्हा आठवत नाही, डायरेक्ट भारत आठवतो, श्रीलंका आठवतो, पाकिस्तान आठवतो, म्हणजे सगळे जगातले जेवढे देश आहेत तेवढे आठवतात. म्हणजे ते काय आहे, समान गुणधर्माचा एकत्र समूह केला आणि त्याला काय म्हटलं आपण देश म्हणलं. पृथ्वीवर जेवढे माणसं आहेत, माणूस म्हणलं की सर्व माणसं आले, पृथ्वीवर जेवढे आहेत तेवढे समान गुणधर्माचा काय आहे समूह आहे. आपण जर झाड म्हणलं जेवढे पृथ्वीवर झाड आहेत ते सगळे मिळून काय झाला समान गुणधर्माचा समूह म्हणजे सामान्य नाम. तर विद्यार्थी मित्रांनो सामान्य नाम काय असेल मग देश, काय असेल देश. त्याच्यानंतर सामान्य नाम काय असेल झाड, काय असेल झाड. त्याच्यानंतर सामान्य नाम काय असेल मुलगा, मुलगा. सामान्य नाम काय असेल मुलगा असेल. त्याच्यानंतर काय असेल पहा 4 नंबरला मुलगा असेल. त्याच्यानंतर शहर असेल, काय असेल शहर, हे देखील काय आहे सामान्य नाम आहे. त्याच्यानंतर पहा सैन्य, काय आहे सैन्य. विद्यार्थी मित्रांनो सैन्य देखील काय आहे सामान्य नाम आहे. तर पहा हे जे सामान्य नाम आहे ना विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा ह्या सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. सामान्य नामाचे मुख्य 2 प्रकार पडतात. तर हे 2 प्रकार कोणते पडतात तर पहा समूहवाचक नाम, समूहवाचक नाम पहिला प्रकार कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो समूहवाचक नाम. आणि दुसरा प्रकार आहे पदार्थवाचक नाम, पदार्थवाचक नाम. आपण पहिला प्रकार काय पाहिला समूहवाचक नाम पाहिला आणि दुसरा प्रकार काय पाहतोय आपण पदार्थवाचक नाम. तर पहा समूहवाचक नाम मध्ये काय येईल मग सैन्य, काय येणार आहे दिसते सगळ्यांना. पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम पण हे 2 पाहतोय. त्याच्यामध्ये पहा समूहवाचक नाम, त्याच्यामध्ये समूहवाचक नामामध्ये काय येणार आहे सैन्य येणार आहे. सैन्य म्हणजे काय असतंय समूह आहे, पूर्ण सैन्याचा किंवा जवानांचा समूह झाला म्हणून त्याला काय म्हणतात समूहवाचक नाम सैन्य असेल. त्याच्यानंतर बघा रांग असेल, रांग हे देखील काय आहे समूहवाचक नाम असेल. त्याच्यानंतर वर्ग, वर्ग देखील काय आहे समूहवाचक नाम आहे. पेंडी काय म्हणू आपण पेंडी, पेंडी देखील काय आहे समूहवाचक नाम आहे. त्याच्यानंतर पहा मोळी, मोळी देखील काय आहे समूहवाचक नाम. लाकडांची काय असते मोळी असते म्हणून त्याला काय म्हणतात समूहवाचक नाम. आणि समूहवाचक नामाचा समावेश विद्यार्थी मित्रांनो कशामध्ये होत असतो सामान्य नामामध्ये होत असतो. लक्षात ठेवा अतिशय सोप्या पद्धतीने आपण मराठी व्याकरण घेतोय, पण पुन्हा पुस्तक वाचायची गरज नाही. जर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिला न स्किप करता पाहिला तर तुम्हाला कोणतंही पुस्तक वाचायची गरज नाही, डायरेक्ट फटाफट डोक्यामध्ये बसलं पाहिजे. ठीक आहे. तर पहा समूहवाचक नामामध्ये काय आहे सैन्य आहे, वर्ग आहे, रांग आहे, मोळी आहे, पेंडी आहे, ह्याला काय म्हणतात समूहवाचक नाम. तर विद्यार्थी मित्रांनो पदार्थवाचक हा त्याचा दुसरा प्रकार. पदार्थवाचक नामामध्ये काय येईल मग पदार्थवाचक मध्ये येईल तेल, काय येणार आहे तेल हा पदार्थच आहे. पाणी हे देखील काय आहे पदार्थच आहे. त्याच्यानंतर बघा धान्य, काय येणार आहे धान्य, धान्य हे पदार्थवाचक नाम आहे. पण जर रास म्हणलं रास तर रास काय आहे समूहवाचक नाम आहे. समजलं धान्य काय आहे पदार्थवाचक नाम आहे. त्याच्यानंतर साखर, साखर देखील काय आहे पदार्थवाचक नाम आहे. म्हणजे ज्या वस्तू तुम्हाला लिटरमध्ये, मीटरमध्ये, किलोग्रॅम मध्ये विविध परिमाणामध्ये मोजता येतात त्याला काय म्हणायचं पदार्थवाचक नाम. समजतंय विद्यार्थी मित्रांनो होय समजतंय का लक्ष दे. ठीक आहे. पदार्थवाचक नाम तेल, पाणी, धान्य, साखर इत्यादी हे सगळे काय आहेत पदार्थवाचक नाम. आणि पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम हे कशाचे प्रकार आहेत सामान्य नामाचे. ठीक आहे. आता काय पाहतोय आपण सामान्य नाम त्याच्यानंतर विशेष नाम. बघा मी सामान्य नामाची व्याख्या काय सांगितली तुम्हाला समान गुणधर्माचा समूह म्हणजेच काय सामान्य नाम. आणि ह्या समान गुणधर्मापैकी जर आपण एक निवडला
तर त्याला काय म्हणायचं? विशेष नाम. समजतंय का? समान गुणधर्माचा समूह म्हणजे काय? समान नाम. आणि ह्या समूहापैकी फक्त जर एक घेतला, एक किती घेतला? एक घेतला, तर ते काय असेल? विशेष नाम. आता बघा, समान गुणधर्माचा समूह काय आहे? देश आहे. ठीक आहे, समान गुणधर्म समूह काय आहे? देश आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, या देशापैकी जर मी भारत घेतला, तर भारत काय झाला? एक सेपरेट, आपला भारत म्हटलं की लगेच समजून जातं. देश हे काय झालं? विशेष नाम. त्याच्यानंतर मी जर म्हणलं श्रीलंका, हे काय झालं? विशेष नाम. अमेरिका, विशेष नाम. आणि सगळ्यांचा आवडता देश हे पाकिस्तान, हा देखील काय आहे? विशेष नाम. काय आहे? विशेष नाम. आपल्याला माहिती पाकिस्तान आपल्याला कसा आवडतो ते, ठीक आहे ना? तुम्ही म्हणता सर तुम्ही पाकिस्तान धार्जिणे आहात का? बाबा तुलाही माहिती कसा आवडतो पाकिस्तान ते, ठीक आहे? कायम खायला भाकर नाही, खायला भाकर नाही, पण तुम्ही लोकांना कुरघोडी करता. तसा हा पाकिस्तान खायचे वांदे पण भारताबरोबर पंगा घेते, ठीक आहे? आणि वरून धमकी देतय, आमच्याकडे काय आहे? अण्वस्त्रधारे शस्त्रास्त्र आहेत, ठीक आहे? भाऊ तुझ्या जपून ठेव, पाकिस्तानला सांगा, ठीक आहे? असो, भारत, श्रीलंका, अमेरिका, पाक हे सगळे काय आहेत? विशेष नाम आहेत. काय आहेत हे? विशेष नाम आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्ही जर झाड हे काय आहे? समान नाम घेतलं आपण. झाड काय घेतलं? झाड हे समान नाम घेतलं. पण झाडापैकी जर आपण साग घेतलं, साग काय घेतलं आपण? साग. साग काय आहे? विशेष नाम आहे. त्याच्यानंतर बघा कडुनिंब, कडुनिंब हे देखील काय आहे? विशेष नाम आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे वेगवेगळे झाड येतील, निलगिरी, निलगिरी हे देखील काय आहे? विशेष नाम आहे. म्हणजे समान नाम काय आहे? झाड आहे. त्याच्यानंतर आपण पळस म्हणूया, पळस, पळस देखील काय आहे? विशेष नाम आहे. इत्यादी आपल्याला काय सांगता येतील? विशेष नामे सांगता येतील. जर आपण पहा पुढचा नामाचा किंवा पुढचं नाम घेतलं मुलगा, मुलगा काय आहे? समान नाम आहे. पण आपला कोणता मुलगा आहे? ज्यावेळेस माहित होऊन जाईल त्याच्यापैकी आपण एक घेऊ, त्यावेळेस काय होईल? ते विशेष नाम होईल. काय होईल? ते विशेष नाम होईल. महेश काय घेऊ आपण? महेश विशेष नाम, ठीक आहे? रोहित विशेष नाम. श्रेयश काय आहे? विशेष नाम आहे, ठीक आहे? बाबू लाडका असतो, बाबू हे पण काय आहे? विशेष नाम. पण जर तुम्ही बाळ घेतलं, बाळ काय घेतला? बाळ घेतला, तर बाळ विद्यार्थी मित्रांनो काय होईल? समान नाम होईल. बाळ काय होणार आहे? समान नाम होणार आहे. पण बाबू काय आहे? विशेष नाम आहे. लाडानं बाबू म्हणतो आपण लेकराला, ठीक आहे? त्याच्यानंतर बघा श्रीधर, श्रीधर हे देखील काय आहे? विशेष नाम आहे. म्हणजे मुलापैकी जर आपण एक घेतला तर त्याला काय म्हणायचं? विशेष नाम म्हणायचं. आता बघा शहर काय म्हणू आपण? शहर काय आहे? हे शहर. तर शहरापैकी जर आपण एक घेतलं मग असेल अहमदनगर. काय असेल? अहमदनगर. त्याच आता नवीन नाव काय आहे? अहिल्यानगर आहे, ठीक आहे? त्याच्यानंतर आपण पुणे म्हणूया. काय म्हणूया? पुणे. पुणे देखील काय आहे? विशेष नाम आहे. त्याच्यानंतर बघा मुंबई, मुंबई काय आहे? विशेष नाम आहे. त्याच्यानंतर पहा बीड, सध्या महाराष्ट्रामध्ये गाजतंय बीड, हे देखील काय आहे? विशेष नाम आहे. नागपूर, नागपूर हे देखील काय आहे? विशेष नाम आहे. म्हणजे जर शहर म्हणलं समान नाम आणि त्या शहरापैकी जर एक आलं तर त्याला काय म्हणायचं? विशेष नाम म्हणायचं. हे सैन्य देखील काय आहे? सामान्य नाम आहे, ठीक आहे? समजलं? समान नाम, विशेष नाम समजलं, ठीक आहे? पुढे पहा नामाचा तिसरा प्रकार. नामाचा तिसरा प्रकार भाववाचक नाम. नामाचा तिसरा प्रकार कोणता आहे? भाववाचक नाम. आणि भाववाचक नामालाच काय म्हणतात? धर्मवाचक नाम. भाववाचक नामाला काय म्हणतात? धर्मवाचक नाम. तर ह्याला धर्मवाचक नाम का म्हणायचं? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या नामाने प्राणी वा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव, तीन शब्द महत्वाचे आहेत. बघा प्राणी असो,
प्राणी असो किंवा वस्तू असो, प्राणी असो किंवा वस्तू असो, यांच्यामधला गुण किंवा धर्म किंवा भाव यांचा बोध ज्या नामाने होतो त्या नामांना काय म्हणतात? भाववाचक नाम असे म्हणतात. तर भाववाचक नाम कोणते बघा. भाववाचक नाम आहे चपळाई. चपळाई काय आहे? भाववाचक नाम आहे. त्याच्यानंतर पहा चोरी, हे देखील काय आहे? भाववाचक नाम आहे. त्याच्यानंतर बघा गारवा, शब्द काय आहे रे? गारवा, हे देखील काय आहे? भाववाचक नाम आहे. ओलावा हा देखील काय आहे? भाववाचक नाम आहे. फसवेगिरी, फसवेगिरी, दादागिरी, भाईगिरी, आणि ह्या सगळ्यांना नीट करते ती म्हणजे पोलीसगिरी. ती म्हणजे काय? पोलीसगिरी. तरी विद्यार्थी मित्रांनो, फसवेगिरी हा देखील काय आहे? भामटेपणा, भामटेपणा. त्यानंतर बघा दादागिरी आणि भाईगिरी, हे तिन्ही काय आहेत? भाववाचक नाम आहेत. काय आहेत? भाववाचक नाम आहेत. त्याच्यानंतर पहा श्रीमंती, श्रीमंती. त्याच्यानंतर वकिली. पुन्हा सध्या मोनालिसा गाजते. आपण जो कुंभमेळा पाहतोय, कुंभमेळ्यामध्ये जी डोळ्यामध्ये चर्चित आहे ती म्हणजे मोनालिसा. आणि का प्रसिद्ध आहे किंवा चर्चित आहे? तिच्या डोळ्यांचं सौंदर्य. तर विद्यार्थी मित्रांनो, सौंदर्य हे देखील काय आहे? भाववाचक नाम आहे. असे एकूण हे भाववाचक नाम आहेत. तर बघा, ह्यांना भाववाचक नाम का म्हणायचं? भाववाचक नाम का म्हणायचं? भाववाचक नाम ओळखण्याच्या खुणा काय आहेत त्या पाहूयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, भाववाचक नामे ओळखण्याच्या खुणा आपण काय पाहूया? भाववाचक नाम ओळखण्याच्या खुणा. कसं ओळखायचं भाववाचक नाम ते लक्षात असू द्या. सामान्य नामे असतील किंवा विशेष नामे असतील, यांना आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण किंवा पन्ना, य आणि वा यासारखे जर प्रत्यय लावून भाववाचक नामे काय होतात? तयार होत असतात. कोणते प्रत्यय? आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पना, य आणि वा यासारखे प्रत्यय लावून काय तयार होत असतात? भाववाचक नामे तयार होत असतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, शब्द आपण प्रत्यय लावूया. शब्द आहे नवल. शब्द काय आहे? नवल आहे. आणि प्रत्यय काय लागला आहे? आई. तर शब्द काय तयार होईल बघा, भाववाचक नाम काय तयार होईल? नवलाई. नवलाई काय आहे? भाववाचक नाम आहे. त्याच्यानंतर बघा खोदाई. खोदाई देखील काय आहे? भाववाचक नाम आहे. त्याच्यानंतर दांडगाई. दांडगाई हे देखील काय आहे? भाववाचक नाम आहेत. असे इत्यादी आपल्याला काय पाहता येतील? भाववाचक नामे पाहता येतील. त्याच्यानंतर बघा पुढे आहे शब्द श्रीमंत. शब्द काय आहे? श्रीमंत आहे. आणि त्याला प्रत्यय काय लागला विद्यार्थी मित्रांनो? ई प्रत्यय लागलाय. म्हणजे शब्द काय होईल? श्रीमंती. शब्द काय होईल? श्रीमंती. गोडी. काय शब्द येईल? गोडी. लबाडी. शब्द काय आहे पोरांनो? लबाडी इत्यादी हे सगळे काय आहेत? भाववाचक नामे आहेत. त्याच्यानंतर बघा मूळ शब्द आहे सुंदर. मूळ शब्द काय आहे? सुंदर आहे. त्याला प्रत्यय ये लागला तर बघा भाववाचक नाम काय तयार होईल? सौंदर्य. सौंदर्य शब्द काय तयार होईल? सौंदर्य. माधुर्य, कौर्य, धैर्य इत्यादी भाववाचक नामे काय होतील? तयार होतील. मूळ शब्द पाहता मनुष्य. मूळ शब्द काय आहे? मनुष्य आहे. आणि प्रत्यय काय लागतोय विद्यार्थी मित्रांनो? तो प्रत्यय लागतोय. तर काय होईल माहिती का? मनुष्यत्व. मनुष्यत्व तयार होईल. काय तयार होईल? मनुष्यत्व हे भाववाचक नाम तयार होईल. त्याच्यानंतर पहा प्रौढत्व. प्रौढत्व काय तयार होईल? भाववाचक नाम तयार होईल. त्याच्यानंतर बघा नागरिकत्व.
इत्यादी काय तयार होतील, भाववाचक नामे तयार होतील. त्याचबरोबर पहा, जर शब्द आपण शहाणा घेतला, काय घेतला शब्द आपण, जर शहाणा घेतला तर बघा भाववाचक नाम काय तयार होतील, शहाणपणा, शहाणपण, मोठेपण, गरीबपण, हे सगळे काय होतील, भाववाचक नामे तयार होतील. म्हणजे पहा, शहाणपणा किंवा शहाणपण, नम्रपणा, नम्रपणा, त्याच्यानंतर बघा मोठेपण, सगळ्याच हवा असतं मोठेपण, इत्यादी काय तयार होतील, भाववाचक नामे तयार होतील. शब्द आहे शांत, शब्द आहे शांत, प्रत्येक काय लागतो बरोबर, ता लागतो, तर काय होईल ते शांतता, नम्रता इत्यादी. ठीक आहे. त्याच्यानंतर शब्द बघा पाटील, शब्द काय आहे रे बरोबर, पाटील आहे, प्रत्येक काय लागला, की लागला, काय होईल, पाटील की, काय तयार होईल शब्द, पाटील की, फुशार की इत्यादी. त्याच्यानंतर बघा शब्द आहे गुलाम, शब्द काय आहे, गुलाम आहे, शब्द गुलाम, आणि त्याच्यानंतर बघा प्रत्येक काय लागेल, गिरी, काय तयार होईल, गुलामगिरी, काय तयार होईल, गुलामगिरी, दादागिरी, भाईगिरी इत्यादी, काय तयार होईल, इत्यादी काय आहेत, हे भाववाचक नामे आहेत. त्याच्यानंतर मूळ शब्द आहे गोड, प्रत्यय लागला वा, आणि काय तयार होईल शब्द गोडवा, गोडवा, शब्द काय तयार होईल, गोडवा. त्याच्यानंतर ओलावा, त्याच्यानंतर ओलावा इत्यादी. बघा त्याच्यानंतर बघा हे नवीन आलेले आहेत मराठी व्याकरणामध्ये, आतापर्यंत हे दोन प्रत्यय नव्हते, हे लक्षात असू द्या. बऱ्याच वेळेस प्रश्न अशाच घटकावर येत असतो, जे अपवाद असतात विद्यार्थी मित्रांनो, अपवादावर बऱ्याच वेळेस प्रश्न येतो, आपल्याला अपवाद लक्षात ठेवायचे. समजतंय, मराठी व्याकरण समजतंय. काय होतं भाऊ माहिती का, अभ्यासावर लक्ष ठेवलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, अभ्यास नाही केला तर मग पुन्हा लटकेश आहेतच. आपण 1 वर्ष 2 वर्ष पुन्हा बघूया, अजिबात नाही. काय जे आहे तो आता अभ्यास करा, अभि नाही तो कभी नाही. ठीक आहे, समजतंय. बघा मूळ शब्द आहे पद आणि प्रत्यय आहे वी, तर काय होईल माहिती, शब्द पदवी हे देखील काय आहे, भाववाचक नाम आहे. पदवी हे देखील काय आहे, भाववाचक नाम आहे. त्याच्यानंतर बघा थोर शब्द जर घेतला तर थोरवी काय आहे, थोरवी हे देखील काय आहे, भाववाचक नाम आहे. आणि शेवटचा शब्द पाहूया आपण, दळण, शब्द काय आहे, दळण आहे. तर बघा प्रत्यय लागला नावळ, तर काय होईल, दळणावळ, दळणावळ. त्याच्यानंतर खानावळ, खानावळ. त्याच्यानंतर काय तयार होईल, आणखी घडणावळ शब्द तयार होईल, काय होईल ते, त्याच्यानंतर घडणावळ हे काय होईल, भाववाचक नाम होतील. जर हे जे 8 ते 10 प्रत्यय पूर्ण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 जर प्रत्यय पाठ केले तर तुमचा भाववाचक नामावरचा मार्क्स जाणार नाही. अभ्यास करा, अभ्यासाशिवाय पर्याय नाही, हे सगळं सांगतात. आपल्या माईचं, आपल्या बापाचं स्वप्न साकार करण्यासाठी अभ्यास करा पोरांनो. आपला माय आणि बाप आपल्या स्वप्नाकडे किंवा आपण पोलीस होऊ असं फार मोठ्या आशेने बघतायत. ह्याच्यामुळे थोडं बॅक येऊ आपण. आणि बघा भाववाचक नाम जे आता आपण पाहिले हे सगळे भाववाचक नाम होते, पण भाववाचक नामाला कधी कधी अपवाद असतो. तो म्हणजे काय पहा, जे माणसाच्या अवस्था आहेत बघा, माणसाच्या अवस्था, समान नाम किंवा विशेष नाम, ह्यांना जे प्रत्यय लागल्यानंतर काही अवस्था असतात किंवा भाव असतो किंवा गुण असतो, त्यावेळेस त्याला काय म्हणतात, भाववाचक का म्हणतात. तर पहा झोप, झोप काय आहे पोरांनो, भाववाचक नाम आहे, लक्षात असू द्या. झोप काय आहे, भाववाचक नाम आहे. त्याच्यानंतर पहा वार्धक्य ही माणसाची अवस्था आहे, झोप माणसाची क्रिया आहे, झोप माणसाची क्रिया आहे, तर वार्धक्य हे माणसाची अवस्था आहे. क्रिया आणि अवस्था ह्या देखील भाववाचक नामामध्ये येत असतात. विद्यार्थी मित्रांनो पहा, चालणे ही माणसाची क्रिया आहे. कधी कधी तुम्हाला चालणे हे काय वाटेल, क्रियापद वाटेल, पण या ठिकाणी चालणे हा शब्द भाववाचक नामाचं काम करतो, कारण भाववाचक नामामध्ये चालणे ही काय आहे, क्रिया आहे. चालणे काय आहे, क्रिया आहे.
त्याच्यानंतर बघा बाल्य ही आपली अवस्था आहे, बाल्य भाववाचक नाम आहे. तारुण्य ही देखील काय आपली अवस्था आहे, काय आहे अवस्था आहे. आहेस तरुण तर घे मजा करून, असं काय करू नको बाबा, आहेस तरुण तर घे मजा करून, पण लयच मजा करायला लागलास तर लोक काय करतात पुरून टाकतात. म्हणजे आहेस तरुण तर घे मजा करून, गेलास म्हणून तो लोक टाकतील पुरून. त्याच्यापेक्षा आहेस तरुण तर घे अभ्यास करून आणि होय पोलीस. ठीक आहे, समजलं. तारुण्य हे काय आहे भाववाचक नाम. ह्या तारुण्यामध्येच बघा अभ्यास पण करायचा आहे, ह्या तारुण्यामध्येच मस्ती पण करायची, पण मस्तीला लिमिट ठेवा, अभ्यास अनलिमिटेड करा आणि जिल्ह्यामध्ये ज्याही जिल्ह्यात फॉर्म भराल त्या जिल्ह्यामध्ये 1 नंबर या माझ्या शुभेच्छा असतील विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, समजलं. भाववाचक नाम त्याच्यामध्ये बघा अवस्था असतील किंवा क्रिया असतील, म्हणजे झोप असेल, वार्धक्य असेल, चालणे असेल, बाल्य असेल, तारुण्य असेल, चोरी असेल, हे सगळे काय असतात भाववाचक नामे असतात. ठीक आहे, समजलं. आता बघा इथपर्यंत जर समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. कारण तुम्हाला जर नाही समजलं तर परत सांगा, आपण त्याच्यामध्ये काहीतरी आणखी दुरुस्त करूया. ठीक आहे, आता बघा ह्याच्यामध्ये सामान्य नामाचे विशेष नाम म्हणून कार्य. आता बघा मी तुम्हाला व्याख्या सांगितल्या, सामान्य नाम सांगितलं, विशेष नाम सांगितलं, भाववाचक नाम सांगितलं, हे तुम्हाला समजल्यासारखं वाटतं. पण कधी कधी गोंधळ होतो, ज्यावेळेस परीक्षेला प्रश्न येतो त्यावेळेस आपला प्रश्न दाट किंवा चुकण्याची दाट शक्यता असते. असं का होतं तर बघा कधी कधी व्याख्याच्या पुढे जाऊन आपल्याला नाम किंवा सामान्य नाम किंवा नामाचे जे प्रकार आहे, सामान्य नाम, भाववाचक नाम आणि विशेष नाम, हे ओळखताना आपल्याला वाक्यावरून वाक्य ओळखावं लागतं, वाक्यावरून वाक्याचा किंवा त्या नामाचा प्रकार ओळखावा लागतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बघा आमचा पोपट कालच गावाला गेला. जर पोपट शब्द आला तर पोपट हा पक्षी आहे, पण ते समूहाला दिलेला आहे म्हणून पोपट हे बऱ्याच सामान्य नाम होतं. पण इथं काय झालंय, आमचा पोपट म्हणजे एक मुलगा आहे, तो काल गावाला गेलेला आहे. भलेही सामान्य नाम असेल पण या वाक्यामध्ये ना कायच काम करतं, हे विशेष नामाचं काम करते. कायचं काम करतं, हे विशेष नामाचं काम करतंय. म्हणजे आमचा पोपट काल गावाला गेला हे एका मुलासाठी आलेलं आहे, ते पक्षासाठी आलेलं नाही. म्हणून भले सामान्य नाम असेल पण वाक्यामध्ये कशाचं काम करतं, हे विशेष नामाचं काम करते. मित्रा जर समज नसल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट कर. कमेंट करायला काय फार मोठे पैसे लागत नाही, तुला काय फार मोठा वेळ लागत नाही, नाहीतरी आपल्याकडे एवढा काय अमूल्य वेळ तुझ्यापाशी आहे अशातला भाग नाही. एक कमेंट करून सांग, नाही समजलं तर परत सांगेल मी. ठीक आहे, बघा पुढचं उदाहरण. आताच तो नगराहून आला. मी तुम्हाला सांगितलं पहा, शहर असेल त्याच्यानंतर नगर असेल, हे दोन्ही कसे आहेत सामान्य नाम आहेत. कसे आहेत, हे सामान्य नाम आहेत. पण दिलेल्या वाक्यामध्ये नगराहून आला म्हणजे तो आताच एका शहरामधून किंवा नगरातून आलेला आहे, ते जगातल्या सगळ्या नगराला वापरलेलं नाही. शहर किंवा नगर हे जरी सामान्य नाम असतील विद्यार्थी मित्रांनो, तो एकाच नगराहून आलेला आहे म्हणून ह्याला काय म्हणतात, विशेष नाम म्हणतात. काय म्हणतात ह्याला, विशेष नाम म्हणतात. समजतंय. ठीक आहे, तर पहा पुढचं वाक्य खूप भारी आहे. शेजारची तारा. तुम्हाला तारा म्हणल्यावर मनाला जरा बरं वाटतं, तुमच्या मनात तारा बऱ्यापैकी जुळतात. ठीक आहे, आणि भाऊ पोलीस झाल्याशिवाय तारा बिरा काय भेटणार नाही, नाही तर लटकेश. प्रत्येक गावामध्ये 50 तुझ्यासारखे फिरतायत बोंबलत लटकेश. ठीक आहे, शोधतात शोधतात काही भेटत नाही, पैसे दिले तरी भेटत नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेव, शेजारची तारा. ठीक आहे, यंदा किती जात आहे, 7वीत जाते तारा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तारा हा शब्द सामान्य नाम आहे. तर सामान्य नाम काय लक्षात असू द्या, जर फक्त तारा शब्द आला आणि नामाचा प्रकार ओळखा म्हटलं तर त्याला काय म्हणायचं, सामान्य नाम म्हणायचं. पण इथं शेजारची तारा म्हणजे एक मुलगी आहे, ती 7वीत शिकते, किंवा शेजारची तारा कॉलेजात जाते, शेजारची तारा पिक्चरला जाते, शेजारची तारा फिरायला जाते, तिला कुठेही जाऊ दे, तू फक्त इथं लक्षात ठेव, नामाच्या प्रकारावर लक्ष ठेव. शेजारची तारा यंदा कितवीत जाते, 7वीत जाते. तारा भले सामान्य नाम आहे, ज्याला सामान्य नाम का म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, तारा हे खगोलीय वस्तू आहे आणि ताऱ्यापैकी जर आपण सूर्य घेतला
तर बघा तारा सामान्य नाम झालं, सूर्य विशेष नाम झालं, पण ही जी तारा आलेली आहे ही एका मुलीसाठी आलेली आहे, पण ह्याला काय म्हणायचं? विशेष नाम. विशेष नाम म्हणजे पोरांनो सामान्य नाम कधी कधी विशेष नामाचं कार्य करत असतं, म्हणून आपल्याला वाक्याचा प्रकार किंवा नामाचे प्रकार हे वाक्यावरून ठरवायचे असतात. नामाचे प्रकार हे कधी कधी आपल्याला वाक्यावरून ठरवायचे असतात, लक्षात असू दे. पुढचा प्रकार पहा बघा, बाबा पंचवटीत दर्शनासाठी जातात. बाबा पंचवटीत, पंच म्हणजे 5, वटी म्हणजे वट, त्याच्यामुळे बघा हे काय होईल माहिती का? पंचवटीत दर्शनासाठी जातात. पंचवटीत ज्यावेळेस काय होईल? पंचवटीत जर शब्द आला, पंचवटीत जातात, तर हे काय झालेलं आहे पोरांनो? सामान्य नाम झालेलं आहे. पण बाबा पंचवटीत जातात म्हणजे एका ठिकाणाला उल्लेखून आहे, पण ह्याला काय म्हणायचं? विशेष नाम. त्याच्यानं बघा गोपाल कोण आहे? गोपाल. गोपाल म्हणजे गायी पाळणारे भरपूर लोक आहेत. गोपाल कोण आहेत? गायी पाळणारे भरपूर लोक आहेत, म्हणून ते सामान्य नाम आहे बाबा. पण ज्यावेळेस गोपाल गाय घेऊन बाजारात गेला, एका गोपालासाठी विचारलंय, मी असं म्हणलं गोपाल यावर्षी पोलीस झाला. गोपाल यावर्षी पोलीस झाला. जरी गोपाल हे सामान्य नाम असेल, पण या ठिकाणी गोपाल पोलीस झाला जर असं म्हटलं तर ते विशेष नामाचं कार्य करते. समजलं? पुढचा भाग पाहूया आपण. बघा, विशेष नामाचे सामान्य नाम म्हणून कार्य. सामान्य नामाचं विशेष नाम म्हणून कार्य, विशेष नामाचं सामान्य नाम करून कार्य, म्हणजे हे कुठेही कुठं बोंबलत फिरतील. ह्याला काय बंधन नाही. एकदा इकडे जातील, एकदा तिकडे जातील. हे ताण आपल्याला आहे, आपण ओळखायचं. कशाने ओळखायचं? वाक्यावरून ओळखायचं. लय व्याख्या पाठ करत बसू नको बाबा, फक्त समजून घे. कारण आपण स्पर्धा परीक्षा अभ्यास करतो. स्पर्धा परीक्षा अभ्यास पाठांतरापेक्षा समजून घ्यायचा, तुम्हाला खूप लवकर सोडवता येईल. ओके, तर पहा, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. तुमच्या मुलाचे नाव कुंभकर्ण आहे जर असं आलं तर ते विशेष नाम होईल, पण ते काय आहे? कुंभकर्णच दिसतो. तो कुंभकर्ण आहे का? नाही. म्हणून काय झालं? हे सामान्य नाम. काय झालं? सामान्य नाम. जर असं आलं असतं तुमचा मुलगा कुंभकर्ण आहे, काका तुमचा मुलगा कुंभकर्ण कोठे गेला, असं जर आलं असतं तर ते विशेष नाम झालं असतं. पण काय आहे? तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. तो कुंभकर्ण आहे का? नाही. कुंभकर्णाच्या झोपाळू गुण आहे, त्याला काय म्हणायचं? तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. ठीक आहे. बघा, आमचे वडील म्हणजे जमदाग्नीच. जमदाग्नीच म्हणजे अतिशय रागीट माणूस, तापट माणूस. म्हणजे काय आहे? भले जमदाग्नी जर आलं, जमदाग्नी ऋषी आहेत, जमदाग्नी ऋषी आहेत, म्हणून ते विशेष नाम होईल. पण ते आमचे वडील म्हणजे जमदाग्नीच जर आलं तर ह्याला काय म्हणायचं बाबा? सामान्य नाम म्हणायचं. ठीक आहे. आमची बायको म्हणजे लक्ष्मीच. बाबा कशी असली तरी लक्ष्मीच म्हणावं लागतं, नाही तर जेवायचे वांदे, लक्षात असू दे. ठीक आहे. त्याच्यामुळे आमची बायको म्हणजे लक्ष्मीच, सरवड्या पाणीकोल. ठीक आहे. लक्ष्मीच, आमची बायको म्हणजे लक्ष्मी. हे लक्ष्मी एका मुलीचं नाव आहे. लक्ष्मी एका मुलीचं नाव जर आलं तर ते काय होईल? विशेष नाम होईल. पण लक्ष्मी जर असं म्हटलं, उपमा दिली, तर हे काय होणार आहे? सामान्य नाम होणार आहे. बघा, काकांची मुलगी म्हणजे त्राटिकाच, वात्रट. काकांची मुलगी म्हणजे कशी आहे? त्राटिकाच, वात्रट आहे. काय झालं? सामान्य नाम झालं. आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात भीम हवेत, सुदामा नको. त्याचं नाव भीम आहे का रे बरोबर? नाही. आम्हाला भीमासारखे दष्टपुष्ट, ताकदवान, बलवान मुलं पाहिजेत. कुपोषित नकोयत, भीम हवेत, सुदामा नकोयत. म्हणजे हे काय आहे? कधी कधी विशेष नामाचं किंवा विशेष नामा हे काय करत असतात? सामान्य नामाचं कार्य करत असतात. पुढे पहा, भावाचक नामाचे विशेष नाम म्हणून कार्य. सामान्य नामाचं विशेष नाम म्हणून कार्य, विशेष नामाचं सामान्य नाम म्हणून कार्य,
आणि पुन्हा भाववाचक नामाचे विशेष नाम म्हणून कार्य डोक्याचं दही असं काही होत नाही. फक्त समजून घे मित्रा. समजून जर घेतलंस अजिबात गोंधळ होणार नाही. एकदा दोनदा व्हिडिओ पहा, व्हिडिओ स्किप करू नको, तुला 100% समजेल. नाही समजलं पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, नाही समजलं फोन कर मला. ठीक आहे. बघा, शांती ही माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे. कोण आहे? शांती. मी जर असं म्हणलं बाबा शांत बस, माझ्या मनाला किंवा माझ्या मनाची शांती चालू आहे, माझ्या मनाची शांती चालू आहे, ही शांती जर इथं आलं, माझ्या मनाची शांती चालू आहे, हे काय मुलीबद्दल नाही आलेलं, माझ्या भावनेबद्दल आलेलं आहे. म्हणून हे काय झालं? भाववाचक नाम झालं. पण इथं एका मुलीबद्दल आलेला आहे. शांती माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे. शांती हा शब्द फक्त जर वेगळा आला, शांती असेल, कीर्ती असेल, त्याच्यानंतर नम्रता असेल, जर असे शब्द जर वेगवेगळे आले पोरांनो, फक्त जर असं आलं नम्रता या शब्दाच्या नामाचा प्रकार ओळखा तर बिनधास्त भाववाचक नाम लिहा. कीर्ती या शब्दाचं फक्त कीर्ती हा शब्द आला आणि तुम्हाला जर म्हणलं कीर्ती या शब्दाच्या नामाचा प्रकार ओळखा, बिनधास्त भाववाचक नाम लिह. शांती जर आलं तर भाववाचक नाम. पण हे तिघं नावं जर एखाद्या मुलीसाठी आले, त्यासाठी आले, एखाद्या मुलीला उद्देशून आले, तर त्याला काय कर? विशेष नाम लिह. त्याला काय लिह? विशेष नाम म्हणून वाक्य पूर्ण कर. पण जर ते फक्त नावं आले तर ते काय असतील? भाववाचक नाम असतील. शांती असेल, विश्वास असेल, नम्रता असेल, कीर्ती असेल, हे सगळे भाववाचक नाम आहेत. परंतु हे एखाद्या व्यक्तीसाठी आले, एखाद्या मुलीसाठी आले, एखाद्या मुलासाठी आले, तर ते काय असतात? विशेष नाम असतात. ठीक आहे. बघा, माधुरी सामना जिंकली. माधुरी काय आहे? भाववाचक नाम आहे, पण वाक्यामध्ये एका मुलीसाठी आलेलं आहे म्हणून त्याला काय म्हणायचं? विशेष नाम. बघा, नम्रता शाळेत जाते किंवा शाळेत गेली. नम्रता देखील काय आहे? एक मुलगी आहे, विशेष नाम. विश्वास शाळेत गेला, विश्वास पास झाला, विश्वास IPS झाला, विश्वास पोलीस झाला, काय झालं बरोबर? हे विशेष नाम झालं. त्याच्यानंतर बघा, विनोद. विनोद करू नको, खूप विनोद करू नको. जर असं आलं, विनोद हे भाववाचक नाम आहे, पण विनोद नेहमीच मस्ती करतो, काय झालं? हे विशेष नाम झालं. म्हणजे पोरांनो, भाववाचक नाम कधी कधी कायच काम करत असतात? विशेष नामाचं कार्य करत असतात. ठीक आहे. विशेषणाचे नामासारखे कार्य, म्हणजे त्यालाच काय म्हणतात? विशेषण साधित नाम. काय म्हणतात? विशेषण साधित नाम. म्हणजे बघा, विशेषण साधित म्हणजे विशेषणापासून बनलेल्या नावांना विशेषण साधित नाम असे म्हणतात. जसं आपल्याला पाहिजे धातू साधित नाम, धातूपासून बनलेल्या नावांना धातू साधित नाम म्हणतात. तसंच विशेषणापासून बनलेल्या नामांना विशेषण साधित नाम असे म्हणतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बघा, शहाण्याला शब्दाचा मार. हा शहाण्याला जर शब्द आला तर हे काय आहे? विशेषण कधी कधी नामासारखं कार्य करतं म्हणून त्याला म्हणतात विशेषण साधित नाम. जर असं वाक्य आलं असतं, बघा, शहाण्या माणसाला शब्दाचा मार, जर असं वाक्य आलं असतं तर हे शहाण्या काय होईल? विशेषण होईल, माणसाला नाम होईल. शहाण्या विशेषण होईल, माणसाला हे शब्द नाम होईल. पण बघा, इथे काय केलं? माणसाला शब्द कमी करून टाकला, वगळला गेला आणि जो विभक्ती प्रत्यय ला आहे, विद्यार्थी मित्रांनो लक्षात असतो द्या. बघा, विभक्ती प्रत्यय काय आहे? ला आहे. तो कशा लावलेला आहे? विशेषणा लावलेला आहे. बघा, जर नाम वगळलं, विभक्ती प्रत्यय जर विशेषणा लावला तर त्याचं काय होत असतं? विशेषण साधित नाम. काय होत असतं? विशेषण साधित नाम. आपण काय केलं? माणसाला हा शब्द काय केला? वगळला गेला आणि त्याचा जो विभक्ती प्रत्यय आहे तो विशेषणा लावला, म्हणजे शहाण्याला शब्दाचा मार, म्हणून काय म्हणतात त्याला? विशेषण साधित नाम म्हणता. समजतंय? ठीक आहे, पुढे जाऊ.
बघा, श्रीमंतांना गर्व असतो, श्रीमंतांना गर्व असतो, तर काय होईल तर माहिती का, श्रीमंत माणसांना गर्व असतो. पुन्हा एकदा पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी माणसांना विभक्ती प्रत्यय कसा आला, माणसांना, इथं हे माणसांना नाम झालं, इथे काय झालं, श्रीमंत किंवा श्रीमंत हे विशेषण झालं, विशेषण. आता काय होईल बघा, माणसांना हा शब्द कट करून जाईल आणि विशेषणाला प्रत्यय लागेल, म्हणजे श्रीमंतांना गर्व असतो. पुढे पहा, जगात गरिबांना मान मिळत नाही. जगात गरीब माणसांना जर आलं तर ते काय होईल, विशेषण होईल, पण जगात गरिबांना मान मिळत नाही. अंधांना मदत करावी, हे काय झालं, विशेषण झालं. धातुसाधित नाम काय पाहिजे आपल्याला आता, धातुसाधित नाम. नामामधला शेवटचा प्रकार आहे, आपण जे नामाचे प्रकार पाहिले त्याच्यामधला शेवटचा प्रकार काय आहे, धातुसाधित नाम. जसं आपण बघा विशेषण साधित नाम पाहिलं, म्हणजे विशेषणापासून बनलेल्या नामांना काय म्हणतात, विशेषण साधित म्हणतात. तर धातूपासून तयार झालेल्या नामांना धातुसाधित नाम असे म्हणतात. पहा, धातूपासून तयार झालेल्या नामाला धातुसाधित नाम असे म्हणतात. तर बघा, त्याचे वागणे विक्षिप्त आहे, म्हणजे वाईट आहे. धातू कोणता आहे, वाघ. धातू कोणता आहे, वाघ. हत्तीचे चालणे मंद आहे, चाल, हत्तीची चाल आहे, चाल हा धातू आहे. तिचे हास्य मधुर आहे, माधुरी दीक्षितचे. ठीक आहे, हास्य शब्द काय बरोबर, हास्य हा काय आहे, धातू साधित हस, धातू सॉरी धातू काय येणार आहे, हस. धातू काय येईल, हस. हा धातू आहे, त्याच्यापासून हास्य हे धातू साधित नाम बनलेलं आहे. बघा, घेणाऱ्याने घेत जावे, घे आणि दे हे देखील काय आहे, घे हा धातू आहे. काय आहे, धातू, घे हा धातू आहे. किंवा आपल्याला असं म्हणता येईल, सडलेली भाजी, सडलेली फळे. बऱ्याच वेळेस परीक्षेला आला प्रश्न आहे. तर धातू काय आहे, हा नामाचा प्रकार किंवा नाम, हा शब्द किंवा हा घटक किंवा ही शब्द जात या ठिकाणी संपत आहे. व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.